सांगितलं, हे भवानी, लोकांचं कल्याण करण्यासाठी मी अविमुक्त या काशी क्षेत्रामध्ये निर्माण होईल आणि भगवंत सिद्धगण घेऊन वैभवाला क्षेत्रपाळ करून भवानीला सांगून स्वतः भवानी सहित त्या काशी विश्वेश्वरामध्ये लोकांच्या कल्याणासाठी काशीमध्ये विराजमान आहे. हे स्वतः प्रगट झालेले स्वयंभू, त्याला काशी विश्वेश्वर म्हणतात. काशी विश्वेश्वर नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर मध्ये गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी आई हे तपश्चर्या करत इतकी तपश्चर्या करू लागले, पण हळूहळू त्या क्षेत्रामध्ये दुष्काळ करू लागला. इतका दुष्काळ, जनावर मरू लागली, झाडं सुकू लागली, पाणी नाही. शेवटी अहिल्याला दया आली की ऋषी मुनी जाऊ लागले आश्रम सुरू. प्राणी मरू लागले तर फरून आपल्या नवऱ्याला सांगितलं, प्रभू मला या जीव मात्राचं दुःख पाहावत नाही. त्यावेळेस बुधवाराला टाच लावली, प्राण अपान वायू एकत्र केला, गौतमी ऋषीनं आसन मांडलं, भगवंत शिवाची आराधना करू लागले. काही 1000 वर्ष निघून गेले, त्याच्यात 1000 वर्ष. शिष्य सगळे निघून गेले आश्रमातले, पोटाला अन्न मिळणार नाही म्हणून, पण मात्र आईल्या नवऱ्याची सेवा करू लागली, बिना पाण्याची सेवा करू लागली. सगळ्या देवता प्रसन्न झाल्या, देवपत्न्या प्रसन्न झाल्या, गंगा प्रसन्न झाल्या. आणि काही 1000 वर्षानंतर गौतम तपश्चर्येतून बाहेर आले आणि त्यानं पत्नीकडे पाणी मागितलं. पाणी मागितल्याबरोबर पाणी घेऊन निघाली. आता कुठं पाणी मिळणार, सगळीकडे दुष्काळ. काय करावं तेवढ्यात गंगा पाठीमागून येतो अहिल्याची. पतीची सेवा केली, तिने मागं पाहिलं, सर्वांग सुंदरी प्रगट झाली आणि गंगेला विचारलं, कोण मी गंगा? तुझ्या पतिपरायण आणि शिवभोलेच्या पतीनं केलेली तपश्चर्या, शिवलिंगावर असलेलं तुझं प्रेम आणि तू केलेली तपश्चर्या याच्यामुळे प्रगट झाली. माग काय तुला मागायची? तिनं सांगितलं, मला दिव्य जल तुझं दे. तिनं सांगितलं, खड्डा मार. तिनं हातानं खड्डा केला, तिथं दिव्य जल प्राप्त झालं. तिनं कमंडलमध्ये भरलं, आणलं. गौतम पाणी प्याले, पाणी प्याल्याच्या बरोबर गौतमींना विशिष्ट स्वाद लागला त्या पाण्याचा. हे पाणी अलौकिक आहे, कुठून आणलं? सगळीकडे तर दुष्काळ आहे. त्यावेळेस गौतमींना, या गौतमीला अहिल्याला चिंता पडली. आता सांगावं, माझ्यामुळे गंगा प्रगट झाली तर नवऱ्याचा अहंकार दुखावे, भगवंत शिवाची कृपा आहे सांगावं, तर मग मी तपश्चर्या केलं काय झालं? तिनं सांगितलं, तुमची तपश्चर्या आणि भगवंत शिवाची कृपा म्हणून इथं गंगा प्रगट झाली. पतीचंही मन राहतलं, शिवालाही योग्य षडोपचारे पूजा करून मान दिला. कुठं प्रगट झाली म्हणून दाखव. भगवंत आश्चर्य वाटलं ऋषींना आणि तिथं गौतम ऋषी गेलेले आहेत. त्याच्यावर फळं फुलं गंगा प्रगट झाली आणि सांगितलं, याच परिसरामध्ये तुम्ही ते राहावं. सगळीकडे आनंदी आनंद झाला, दुष्काळ गेला, सगळे राहू लागले. पण एक दिवस गौतमाचे शिष्य पाणी भरायला त्या कुंडावर गेले, पण इतर ऋषींच्या पत्न्या ते पाणी भरू देईनात. शेवटी अहिल्या स्वतः गेली. स्वतः गेल्याबरोबर गौतम ऋषी नाराज. गौतम ऋषीची पत्नी आलेली पाहिली, पाणी भरून आणलं, पण इतर ऋषींच्या पत्न्या नाराज झाल्या. आपल्या नवऱ्यांना वेगवेगळं जाऊन सांगितलं. त्यांनी तपश्चर्या केली, गणेश्वराला प्रसन्न केलं, गणपती बाप्पाला, आणि सांगितलं मागावर. म्हणजे काही करून अहिल्याला आणि गौतम ऋषींना या पर्वतामधून, या आश्रमामधून बाहेर काढा. शेवटी ज्या पाण्यावर, दिव्य पाण्यावर एका ठिकाणी हरळ उगवलेली होती. गणरायानं गायीचं रूप घेतलं आणि हरळ खायला जाऊ लागलं. गौतम ऋषीने त्याला अडवलं आणि
हाकलायचा प्रयत्न केला तेवढ्यात गाई खाली पडली, प्राण सोडला. आता सगळे ऋषी बसलेलेच होते. कुभांड रचणारे गोहत्या केली यानं, गोहत्या केली पापी आहे. सगळ्या ऋषीने वाळीत टाकलं. नाही नाही ते बोलू लागले. शेवटी आपल्या बायकोला घेऊन हे गौतम ऋषी जवळच जाऊन काही आश्रम करून राहू लागले. पण तिथेही लोकांनी त्रास दिला. शेवटी त्यांनी भगवंत शिवाची आराधना चालू केली आणि त्या आराधनेपोटी इथं लिंग तयार झालं, ते त्र्यंबकेश्वर. हे गौतमा, काळजी करू नको, तो निर्दोष आहे. काळजी करू नको, तुझ्या परायणानं आणि तुझ्या शिवलिंगाच्या पूजेने मी प्रसन्न झालो. मी सदैव तुझ्या सेवेत याच ठिकाणी राहील, ते त्र्यंबकेश्वर. युक्त झाला एवढा त्यानं पंचाग्नी पेटवण्यामध्ये तपश्चर्या करू लागला. इतकी तपश्चर्या केली. ऐन उन्हाळ्यामध्ये बाजूनं पंचाग्नी पेटवायचा, त्या अग्नीमध्ये बसून तपश्चर्या करू लागला. पावसाच्या काळामध्ये एक उंच चबुतरा करायचा, त्याच्यावर बसायचा आणि साधना करायचा. हिवाळ्यामध्ये पाण्यात उभं राहून त्याला तपश्चर्या केली रावणानं. तिन्ही प्रकारचं तप करू लागला आणि दैत्यपती महात्मा रावण शिवाची पूजा करताना स्वतःचं शिर कापून पूजा करू लागला. त्यानं शेवटी कमळाची फुलं किंवा फुलांना पूजा करत असताना एक फुल कमी पडलं म्हणून शिर कापलं. भगवंत शिव प्रसन्न झाले. माग आत्मलिंग मागितलं रावणानं आणि आत्मलिंग मागितल्याबरोबर भगवंत भोले असल्यामुळे देऊन टाकलं. आत्मलिंग देताना भगवंत शिवानं सांगितलं, फक्त हे जिथं ठेवशील तिथंच ते राहील, हे खाली ठेवू नको. हा म्हटला. निघाला. पण भगवंत शिवाची माया मोठी. रस्त्यात जात असताना त्याला लघुशंका लागली. आता लिंगाला घेऊन शिवलिंगाला बरोबर असताना लघुशंकेला जाता येणं, काय करावं काय करावं. त्यानं गोपाळ पाहिले तिथं काही जे गायीचं रक्षण करत होते. गणपती बाप्पा स्वतः गोपाळ म्हणून तिथं हजर आहेत. शेवटी त्याला सांगितलं, अरे मी लघुशंकेला जाऊन येतो, एवढं ठेवतो का. त्यानं सांगितलं, माझ्या गायी ओढाळ्यात कुठे गेल्या, परत यायचं, परत तुझं लिंग पाहू, मी तुला 3 वेळा आवाज देईन, तू जर आला तर ठीक, नाही तर मी ठेवून देईन. शेवटी लघुशंका इतकी लागली, रावण होता, मायेनं इतकी लागली, 3 वेळा आवाज दिला, अरे रावणा मला जायचंय बाबा. दुसऱ्यांदा आवाज दिला, लंकेश्वर. तिसऱ्यांदा आवाज दिला, दशानन. आला नाही. शेवटी लिंग ठेवून दिलं आणि तिथं वैद्यनाथाचं तिन्ही लोकात पूजनीय
जगामध्ये एका दारुक राक्षसासाठी भगवंतानं प्रगट झाले ते नागेश्वराच्या रूपानं. ही दारुकाची पत्नी जी होती ती पार्वतीचं भजन करायची, पार्वतीची सेवा करायची. तिला पार्वतीने की जेव्हा कधी तुझ्यावर संकट येईल तू संपूर्ण नगरी घेऊन कोणतंही वन घेऊन जलामध्ये स्थित होऊ शकते. आणि म्हणून हे दारुका वन जसंच्या तसं त्या दारुकाच्या पत्नीने उचललं आणि जलामध्ये नेऊन स्थित केलं. तिथं नागेश्वराचं निर्मिती केली. त्या वनामध्ये नागेश्वर भगवंत प्रगट झाले भक्ताच्या पूजनासाठी. ते एक ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. लिंग तयार झालं रामेश्वर. ज्यावेळी सीतेचा शोध लावत असताना इकडं विभीषण येऊन भेटलेला आहे. विभीषण सांगतो तुम्ही समुद्राची पूजा करा आणि लखन म्हणतो तुम्ही बाणानं बांधा. भावालाही दुखवायचं नाही, विभीषणालाही दुखवायचं नाही. त्यामुळे काही काळ पूजा केली. नंतर बाणानं बांधला. पण पूजा करत असताना भगवंत शिवाचं लिंग रामेश्वर प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणानं स्थापन केलं. ते रामेश्वर लिंग अजय आहे. जी कुंड तयार केली तिथं भगवंत रामानं स्नान केलं. असं म्हणतात जितकी कुंड आहे त्यामध्ये स्नान केलं की यश मिळत राहतं, तुम्ही यशस्वी होता. म्हणून मोदी साहेबांनी सुद्धा आता जे मंदिर रामलल्लाचं बांधलं त्याच्या अगोदर त्या कुंडामध्ये स्नान केलं. पहा, यश प्राप्तीसाठी तिथं रामेश्वराची स्थापना केली आणि मग सेतू बांधायला सुरुवात केली. रामेश्वर महादेव स्थापन केलं. शेवटचं 12 ज्योतिर्लिंगापैकी भूषणेश्वर नावाचं कृष्णेश्वर. खरं तर दक्षिण देशामध्ये देवगिरी नावाचा एक पर्वत आहे. तिथं भारद्वाज कुलामध्ये उत्पन्न झालेले वेदवक्ता सुधर्म नावाचा ब्राह्मण आणि सुदेहा नावात त्याची बायको यांच्यासाठी शिवलिंग भगवंतानं निर्माण केलं. त्याचं नाव कृष्णेश्वर.
आजचा शेवट होता. फक्त 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन ठेवलं होतं, म्हणून फारसे काही इतर बोलावं असं मला वाटलं नाही. तरी 8:45 वाजायला आले. खरं तर 7 दिवसाचा सोहळा अतिशय अप्रतिम झाला. संपूर्ण नेवरगाव श्री क्षेत्र संकटेश्वराच्या कृपाशीर्वादानं तुम्ही सुखरूप आहात, आनंदाचे सम्राट होणारच आहात. सगळ्या तरुण मुलांनी भव्य रॅली काढली, वाढण्याचं काम त्यांनी केलं. सगळं भजन मंडळ, पारायण, भजन, काकडा पूजन हे सगळं त्यांनी केलं, त्यांनाही दंडवत. सप्ताह कमिटी ज्यांनी इतका मोठा सोहळा आयोजन केलं, हे सोपं काम नाही. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे विजू अप्पा वगैरे सगळे आली होती, त्याच वेळेस मी सांगितलं होतं, भरतराव सचिनी सगळे होते, त्यांना मी सांगितलं की म्हणे महाराज, आमच्याकडं सगळ्या कथा झाल्या, परमपूजनीय प्रातस्मरणीय गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊतांची गेल्या वर्षी त्यांच्या मुखारबिंदातून अमृत वचन तुम्ही तुकोबरायांचं चरित्र इथं ऐकलं. मायबाप ह्या गावाला धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे. आवाज वृद्धांपासून ते तरुण पोरांपर्यंत 7 दिवस कामधंदा सोडला, माझा भोले बाबा डोक्यावर उचलला. 7 दिवस तन मन धनानं सेवा केली लोकांनी. इतकी संख्या वाढली, पंक्तीचं नियोजन डळमळीत होतं काय, तरी पण अन्नदाते परत पुढे आले आणि अनेक अन्नदात्यांनी हातभार लावून हा सोहळा केला. मी पाहिलं ट्रॅक्टरनं भट्टी आणि डाळ त्या दिवशी तुम्ही या ठिकाणी तयार केली. जिथं 4-4, 5-5 पोती अन्न लागत होतं, तिथं 12-12, 15-15 पोत्यापर्यंत तुमची पंगत गेली. आजही सोहळा अप्रतिम होता. आज काही ठेवलं नव्हतं शिवपुराणामध्ये, फक्त 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन ठेवलं होतं. खरं तर संपूर्ण गाव, मंडळ, संयोजन कमिटी, तरुण पोरं, भजन करणारी सगळी मंडळी आज सकाळी दुपारी ज्यांचं कीर्तन झालं पुरुषोत्तम महाराजांचं, उद्या इंदुरकर महाराजांचं आहे, आता पुन्हा कीर्तन आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेळेत मी तुम्हाला मोकळं करतो. आज नाशिकवरून काही मंडळी आले, याच्यानंतर मोहाडीला जी रामकथा आहे ते आले, आमचे जाधव साहेबन ते आले. सगळेजण ज्यांचे आई वडील गेले त्यांच्या स्मरणार्थ मोहाडीमध्ये रामकथा त्यांनी आयोजन केलंय. मोठं नियोजन आहे, तेही या ठिकाणी आहे. या कथेच्या नंतर आता 19 तारखेला वृंदावनला भागवत चालू होते. ती भागवत कथा संपली की संत तुकाराम महाराजांचं चरित्र लातूरमध्ये चालू होते. 100 वर्ष आहे या सप्त्याचं, म्हणून लातूरमध्ये तुकाराम महाराज चरित्र आहे. ते संपलं की 8 तारखेला मोहाडीला रामायण आहे. ते संपलं की 9 तारखेपासून उदगीर तालुक्यामध्ये रामायण चालू होत आहे. ते संपलं की मुळशीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं इंद्रायणी काठी माऊली चरित्र चालू होते. हे सगळी चरित्र तुम्हाला YouTube चॅनलला ऐकायला मिळतील, जिथं आपली कथा तुम्ही ऐकत आहात. ॲडव्होकेट शंकर महाराज ऑफिशियल YouTube चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला सगळ्या कथा ऐकता येतील माझ्या. तुम्ही त्या श्रवण कराल अशी अपेक्षा करतो. खरं तर माझा भोले बाबा, नाशिकवरून वनारसे साहेब वगैरे सगळे आलेले आहेत. खरं तर माझा भोले बाबा हा कृपाळू आहे, कारण एकच भजन आपण त्याच्यासाठी आता गाऊ शिवरात्रीचं, आणि मी कथेला विराम देणार. आपण ठरवल्याप्रमाणे 2 दीप आणले असतील. कुणी कुणी आणले हातवर करा. आज शिवरात्रीच्या दिवशी जो दीपदान करेल बेल पत्राच्या झाडाखाली किंवा भगवंत शिवाच्या परिसरामध्ये, मी काल सांगितलं नुसता मंदिरापुढून गेला तरी त्याला मुक्ती आहे. मंदिराचा कळस जरी पाहिला तरी शिवरात्रीच्या दिवशी मुक्ती आहे. आपण तर प्रांगणामधून भजन करतोय. एक दिवा दान करायचा आहे माझ्या भोले बाबाला, आणि एक दिवा आरतीसाठी ठेवायचा आहे. तुम्ही दीप दान करेपर्यंत इथं ग्रंथ ठेवलेले असतील. शिवपिंड 12 ज्योतिर्लिंग एकाच लिंगामध्ये आविर्भूत म्हणून दर्शन घ्यायचं. ज्याला जे समर्पण करायचं, ग्रंथ पूजा आहे. भगवंत शिव सांगतात, मी शिवपुराणामध्ये सामावलेला आहोत. शिवपुराण ग्रंथ तिथे ठेवला जाईल. तुम्ही लाईनीने दर्शन करून जायचंय, त्यासाठी अर्धा तास दिला जाईल. सगळ्यांनी दीपदान करायचंय, त्यानंतर ग्रंथ दर्शन घ्यायचंय.
आणि नंतर सगळ्यात शेवटी महाआरती होईल. जो दिवा राहिलेला आहे तुमच्याकडे तो ज्याचा त्याने पेटवायचा आहे. आज कुणी आरतीला पुढे येईल, जे पंक्तीवाले ते येतील, पण सगळ्यांनाच आरती 7 दिवसात मिळाली असं नाही. म्हणून आपापल्या हातातले दिवे पेटून आपण आरती करणार आहोत आणि आरती करून आपण याच्या शिवरात्रीचा हा आनंद उत्सव साजरा करणार आहोत. भोले बाबा सगळ्या जगाचे मालक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला आसरा कोण आहे? तो नीट तिथं आपल्याला जायचं, एवढीच प्रार्थना आजच्या या भजनात करायची. त्याच्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये आम्ही तुमचा निरोप घेणारं गीत गाणार आहोत आणि मग नंतर तुम्हाला दीपदानासाठी आम्ही भजन संपून तुम्ही दीपदानासाठी जायचंय. आजूबाजूला परिसरामध्ये जिथं जागा मिळेल तिथं तुम्ही दिवे लावायचे. हे भगवंत शिवाचं निरंतर अंतःकरणामध्ये भजन करून सगळं करायचंय. सारे सारे जहां के मालिक हो, सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है. सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है. सारे जहां के भोले बाबा सारे जहां के मालिक तेरा ही
बसा सगळेजण. जय. बसा 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 आपापल्या जागेवर बसा. 2 मिनिट बसा. पार्वती पतये हर हर. श्री संकटेश्वर भगवान की आज के आनंद की श्री शिव महापुराण की. ऐका एका शंभू ऐका. इकडे लक्ष द्या. हे पहा 7 दिवस आपण भगवंत शिवाचं गुणगान ऐकलं. रुद्र संहिता असेल बाकी सगळ्याच संहिता आपण पाहत आलो. इकडे लक्ष द्यायला. शांत बसा बरं. पार्वती पतये हर हर. हे बघा शिवालाही आवडत नाही आपण बोललेला. शिवा आता कथेमध्ये आहात ना तर त्याच्याकडेच लक्ष राहू द्या. तुम्हाला दीप प्रज्वलन करायला वेळ देणार आहे. ऐका 2-3 गोष्टी मी महत्वाच्या सांगतो. याच्यानंतर 7 दिवस आम्ही तुमच्याकडे राहिलो. ज्यांच्या बंगल्यामध्ये निवास दिला त्यांनाही धन्यवाद. ज्या गावकऱ्यांनी 7 दिवस आमची सेवा केली अविरत त्यांनाही धन्यवाद. 7 दिवसामध्ये माझे गायक माझ्याकडून कधी यायला वेळ झाला असेल, तुमचं अंतकरण दुखवलं असेल तर तुमची क्षमा मागतो. शेवटी महाराज महत्वाची नाही, या गावाला लागलेली शिस्त, गावानं पाळलेली शिस्त, स्वतः त्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या या संकटेश्वर भगवंताची कृपा आनंददायी आहे. मी असेल नसेल पुढच्या वर्षी किंवा अनंत काळापर्यंत या कथा चालू राहतील. आपलं 7 दिवसाचं भेटणं होतं. 7 दिवसानंतर क्या भरोसा आहे जिंदगी का. आता निघावं लागेल. साधूला एका जागेवर जास्त वेळ थांबता नाही. साधू जर एका जागेवर जास्त वेळ थांबला तर खराब होतो आणि पाणी सुद्धा एका जागेवर जास्त साचलं तर ते खराब होतं. म्हणून रमता जोगी बहता पाणी. आम्हाला निघावं लागतंय, पण तुम्ही कुठेही कथा ऐकायला विसरत जाऊ नका. शिव महापुराण ऐकत जा. माझ्या संकटेश्वराबद्दल प्रेम धारण करा. 7 दिवसाचं मिलन होतं. आता निरोप घेतो आम्ही. ऐका. याच्या निरोप घेण्याच्या अगोदर सांगतो, ग्रंथ इथं असेल. काही महिलांनी काही पुरुषांनी आपापले दिवे आणले असतील ते लावून या. 2 रांगा करायच्या. इथं बसले असतील, इकडून येतील. गडबड न करता आपण इतकी शिस्त पाळली की नाही. दर्शन करून लिंगाचं दर्शन, ग्रंथपूजनाचं दर्शन आणि दर्शन करून आपल्याला जे समर्पित करायचे, काय बेल फूल काय तुम्हाला धन समर्पित करायचं ते करा आणि शिस्तीमध्ये बाजूला निघून जा. मोकळ्या जागेत बसून घ्या. आपण सगळ्यांचं दर्शन झालं की आरती करणार आणि कथा संपवणार. जर राहिलं जीवन तर पुन्हा कधीतरी भेटू, पण कथा श्रवण करायला विसरत जाऊ नका. माझ्या भोले बाबाची भक्ती करायला विसरत जाऊ नका. मिलन साथ मिलन साथ मिलन साथ हमारा तुम्हारा. मिलन साथ जिनका हमारा तुम्हारा. सब भरोसे मेरा कहना पूरी दुनिया मिलेगा. कथा नजारा प्रभु चरणों इसी से बनेगी जिंदगी हमारी, इसी से मिलेगी मुक्ति. रहे जिंदगी मिलेंगे दोबारा. रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा. रहे जिंदगी मिलेंगे दोबारा. सचिन दादा
हॅलो अरे माईक चालू करा. हॅलो हॅलो सर्व भाविक भक्तांनो, आपल्या या शंकटेश्वर भगवानाच्या प्रांगणामध्ये गेल्या 7 दिवसापासून शिव महापुराण कथा चालू होती. शिव म्हणजे कोण? शंकर. शंकर भगवंताची महाकथा, शंकर भगवंताची महाकथा या ठिकाणी चालू होती. आणि ही शंकर भगवंताची महाकथा ज्यांच्या सुमधुर वाणीतून साध्या सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये तुम्हा आम्हाला सांगितली, ते सुद्धा कोण होते? शंकरच होते. म्हणजे हरिभक्तपरायण शंकर महाराज म्हणजे ते सुद्धा शंकरच होते. आणि विशेष म्हणजे कथा सांगितली ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा शंकर भगवंताचंच वास्तव्य होतं. म्हणजे शंकटेश्वर भगवंताचं वास्तव्य या ठिकाणी होतं. म्हणजे कथा सांगितली शंकराची, सांगितली शंकराने, आणि ज्या स्थानावर सांगितली ते सुद्धा शंकर भगवंताचं स्थान होतं. म्हणजे या कथे इतकं पवित्र कथा मला तरी वाटतं या भारतभरामध्ये कुठं झालेली नसेल. निश्चितपणाने महाराजांनी सांगितलं तर वेगवेगळे जे व्रत केले तर तुम्ही कैलासाला जाल. पण महाराजजी मी आपल्याला विनम्रपणाने सांगू इच्छितो, गेल्या 7 दिवसामध्ये आम्ही जर कुठं असू तर निश्चितपणाने कैलासामध्ये आहोत याची जाणीव आम्हाला झालेली आहे. आणि ही जी जाणीव आहे ही आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणार आहोत. एवढं मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण केलं. शेवटी एकच सांगतो, सुरुवातीला आमचे आप्पा असेल, सचिन वगैरे हे सगळे जाऊन आले आणि मी विचारलं अरे कथा कोणाची लावली? तर त्यांनी सांगितलं ॲडव्होकेट शंकर महाराजांचे. ॲडव्होकेट म्हणलं मी जरा थोडंसं भुचकाळच पडलो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की न्यायाधीश आणि आशील याचा मधला दुवा म्हणजे वकील असतात. पण या ठिकाणी वेगळं झालं. भगवान शंकर आणि भक्त याच्या मधला दुवा होऊन आपल्याला सन्मार्गाचा रस्ता कोणता दाखविला असेल तर या वकिलाने म्हणजेच हरिभक्त परायण आदरणीय शंकर महाराजांनी दाखवलं. म्हणजे अनेक कथा ऐकल्या, मी काय आता अतिशयोक्ती करणार नाही, परंतु महाराज निश्चितपणाने आपल्या मुखातून जो जो काही शब्द पडला तो अमृतमय होता. आपण तो शब्द आमच्या कानामध्ये पाठवला आणि तो शब्द आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवला. भविष्यामध्ये या सर्व बाबीचा निश्चित उपयोग करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही म्हटलं जगले वाचले तर पुन्हा येईल. महाराज आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही सांगितलं की जगलं वाचलं तर परत येईल, पण मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्या दयाघर भगवान शंकटेश्वराच्या चरणी एकच विनम्र प्रार्थना करतो की बा शंकटेश्वरा, शंकर महाराजांना भरपूर आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. यानंतर आदरणीय गुरुवर्य, यानंतर हो सॉरी खरं म्हणजे सुगरण असते, सुगरणीने भाजी कशी बनवली त्याला महत्व नाही, त्याच्यात मसाला कसा होता हे महत्वाचं आहे. आता मसाला जर नसेल तर सुगरण कितीही चांगली असली तरी मला वाटतं भाजी काही चांगली होत नाही. निश्चितपणाने या ठिकाणी सुगरणी बरोबर भाज्या अशा चवदार होत्या, काय सांगावं, काय मसाला होता. अरे गायनाचार्य, वादनाचार्य मित्र हो, तुमची तेवढेच तोला मोलाचे. खरं म्हणजे यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण प्रत्येकाने वाजवाव्या. निश्चितपणाने नेवरगाव पुन्हा एकदा तुमचंही महाराजांसोबत वाट पाहतंय. भविष्यामध्ये आपण या आमच्या या नेवरगाव हैबतपूर नगरीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आदरणीय रामलखनजी महाराजांना विनंती करतो की कृपया आपणही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. हा बंधू हा महाशिवरात्रीच्या निमित्ताने करता आज
पूजे या खेळांमध्ये उद्या 8वा दिवसपर्यंत शिवमाया झाला. पश्चिमेला गोदावरी ह्या उत्तरेला शिव शिव को भावो जब से स्नान कराओ.
आता आपल्याजवळ एक आपल्या बॅटरी ऑन जय शिव ओंकारा स्वामी जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव भोलेनाथ महादेव अर्धांगी धारा ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे हंसासन गरुडासन वृषभावन राजे ओम जय शिव ओंकारा भुज चार चतुर्भुज दशभुज अति सोते तीनों रूप निरखता भुवन जन सोहे ओम जय शिव ओंकारा अक्षमाला वनमाला वृंदमाला धारी चंदन मृगमद चोहे हाले शशिधारे ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अम्बे कनकादिक करुणादिक भूतादिक संगे ओम जय शिव ओंकारा करके ओम जय शिव ओंकारा अभिपेता प्रणवाचर में शोभित ये तीनों द्वारा ओम जय शिव ओंकारा काशी विश्वनाथ उठी भोग लगावत महिमा अति भारे ओम जय शिव ओंकारा आरती जो कोई जन गावे कहत शिवानंद स्वामी भजत शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा